विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. संकल्प सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन कालचा व्हिडिओ पाहिला असेल. कालच्या व्हिडिओमध्ये मी टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन हा पॉईंट स्टार्ट केलेला आहे. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स 4 टाइप्स मी काल सांगितले होते. कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कालच्या व्हिडिओमध्ये मी कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय ते सांगितलं होतं की एखाद्या रिॲक्शनमध्ये रिॲक्शन इन विच सिंगल प्रोडक्ट इज फॉर्मड फ्रॉम 2 or more रिॲक्टंट. म्हणजे ज्यावेळेस दोन किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट असतील आणि त्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट पासून एक सिंगल प्रोडक्ट बनत असेल, एकाने एकच प्रोडक्ट तयार होत असेल तर त्या टाईपच्या रिॲक्शनला कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणतो आपण. तर आपण खूप सारे एक्झाम्पल काल डिस्कस केलेले आहेत कॉम्बिनेशन रिॲक्शन्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत डिकम्पोजिशन रिॲक्शन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय असतो? व्हॉट इज द डिकम्पोजिशन रिॲक्शन्स? बघा, शब्द दिला डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे सरळ त्याचं विघटन करणं किंवा अपघटन करणं, म्हणजे विघटन करणं थोडक्यात. म्हणजे डिकम्पोजिशन म्हणजे काय? तर विघटन करणं, 2 तुकडे करणं. म्हणजे या रिॲक्शन्समध्ये डिकम्पोजिशन रिॲक्शन्समध्ये त्याच्या उलट आहे. डिकम्पोजिशन रिॲक्शन्समध्ये काय काल सांगितलं होतं कॉम्बिनेशन रिॲक्शन, त्याच्यात रिॲक्टंट किती होते? 2 or more. प्रोडक्ट किती होता? सिंगल. आता इथं रिॲक्टंट किती असणार आहेत? सिंगल. आणि प्रोडक्ट किती असणार आहेत? 2 or more. म्हणजे सिंगल रिॲक्टंट पासून जर का 2 or more प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होत असतील, 2 or more प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस होत असतील तर त्या टाईपच्या रिॲक्शनला मी काय म्हणत असतो? डिकम्पोजिशन रिॲक्शन. म्हणजे लक्षात घ्या, नीट लक्ष देऊन ऐका. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणायचं कोणाला? डिकम्पोजिशनचं मिनिंग असतं विघटन करणं किंवा अपघटन करणं किंवा त्याचं 2 तुकडे करणं, वेगळं करणं, डिवाइड करणं असं म्हणून थोडक्यात आपण. म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन, द रिॲक्शन इन विच 2 or more products आर फॉर्मड फ्रॉम सिंगल रिॲक्टंट. काय सांगितलं मी? द रिॲक्शन इन विच 2 or more product आर फॉर्मड फ्रॉम सिंगल रिॲक्टंट. म्हणजे रिॲक्टंट किती आहेत रे? सिंगल आहेत. म्हणजे एक आणि एकच. म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये एक आणि एकच रिॲक्टंट पासून 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट बनत असतील, 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होत असतील तर दॅट टाईप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द डिकम्पोजिशन रिॲक्शन. आणि त्या टाईपच्या रिॲक्शनला मी काय म्हणत असतो? डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणत असतो. डिकम्पोजिशन रिॲक्शन्स मध्ये काय असतं बेटा? डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट किती येतो? सिंगल. रिॲक्टंट किती येतो? सिंगल. आणि प्रोडक्ट 2 or more. म्हणजे 2 or more प्रोडक्ट आहेत. काल मी याच्या उलट सांगितलं होतं, रिॲक्टंट 2 or more होते, प्रोडक्ट सिंगल होता. आजच्या डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय की ज्या रिॲक्शन्समध्ये सिंगल रिॲक्टंट पासून 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणायचं. पुन्हा लक्ष द्या, नीट लक्ष देऊन ऐका. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय असतं की अशी रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय असतं? अशी रिॲक्शन की ज्या रिॲक्शन्समध्ये रिॲक्टंट किती येतो? सिंगल. ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट किती दिसायलेत? सिंगल. आणि प्रोडक्ट किती आहेत? 2 or more. म्हणजे रिॲक्टंट किती? सिंगल. रिॲक्टंट किती? सिंगल. प्रोडक्ट किती आहेत? 2 or more. प्रोडक्ट किती आहेत? 2 or more. रिॲक्टंट किती? सिंगल. प्रोडक्ट किती आहेत? 2 or more. म्हणजे ज्या रिॲक्शन्स मध्ये रिॲक्टंट सिंगल आहे आणि प्रोडक्ट 2 or more आहेत त्या रिॲक्शनला काय म्हणत असतो आपण? डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? डिकम्पोजिशन रिॲक्शन. म्हणजे ज्या रिॲक्शन्स मध्ये सिंगल रिॲक्टंट पासून 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? तर डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणायचं. म्हणजे द रिॲक्शन इन विच, डेफिनेशन सांगायलो, द रिॲक्शन इन विच 2 or more products
are formed from single reactant is called as decomposition reaction. Is called as decomposition reaction. पुन्हा एकदा नीट लक्ष देऊन ऐका डेफिनेशन काय. The reaction in which two or more products are formed from single reactant. म्हणजे अशी रिॲक्शन ज्या रिॲक्शन मध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी प्रोडक्ट तयार होतात. कुणापासून? सिंगल रिॲक्टंट पासून, एकाच रिॲक्टंट पासून. त्या रिॲक्शनला मी काय म्हणत असतो? डिकम्पोजिशन रिॲक्शन. सो फॉर एक्झाम्पल, मग एखादं एक्झाम्पल सांगा म्हणते काय. कॅल्शियम कार्बोनेट आहे. ज्यावेळेस मी कॅल्शियम कार्बोनेटला हीट केलं, याचं काय होणार आहे रे बाळा? डिकम्पोजिशन. म्हणजे काय होतं याचं? डिकम्पोजिशन होतं. म्हणजे याला वेगळं केलं जातं. ज्यावेळेस मी कॅल्शियम कार्बोनेटला हीट केलं त्यावेळेस त्याच्यापासून दोन त्या ठिकाणी प्रोडक्ट तयार झाले. एक कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरा कार्बन डायऑक्साईड. दुसरा कुठला? कार्बन डायऑक्साईड. हे एक एक्झाम्पल असं म्हणता येईल मला डिकम्पोजिशन रिॲक्शनचं. म्हणजे इथं जर विचारलं डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट किती, इथं सिंगल प्रोडक्ट किती तयार झाले ते एका रिॲक्टंट पासून? दोन. एक कॅल्शियम ऑक्साईड, दुसरा कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ही अशी ह्या रिॲक्शन्स मध्ये जर तुम्ही विचार केला, एकच मला रिॲक्टंट दिसायलाय आणि दोन प्रोडक्ट दिसायले. म्हणजे ज्या रिॲक्शन मध्ये सिंगल रिॲक्टंट पासून दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात त्या रिॲक्शनला मी काय म्हणत असतो? डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणत असतो. तर ही कुठली रिॲक्शन आहे? डिकम्पोजिशन रिॲक्शन. पुन्हा वॉटरचं डिकम्पोजिशन केलं जातं. समजा दुसरी रिॲक्शन आहे H2O चं जर डिकम्पोजिशन केलं म्हणजे याला हीट केलं तर मला इथं हायड्रोजन गॅस रिलीज झालेला दिसल आणि ऑक्सिजन गॅस रिलीज झालेला दिसल. मला इथं बॅलन्स करण्यासाठी 2 लिहावं लागेल आणि इथं पण 2 लिहावं लागेल. दिस इज ऑल्सो डिकम्पोजिशन रिॲक्शन. इथं कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन केलं, इथं वॉटरचं डिकम्पोजिशन केलं. कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन केल्यानंतर मला दोन प्रोडक्ट मिळालेत. एक कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरा कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ज्या वेळेस मी कॅल्शियम कार्बोनेटला काय करणार आहे बेटा? हिट करणार आहे. त्यावेळेस त्याचं काय होणार आहे बेटा? डिवाइड होणार आहे. म्हणजे डिकम्पोजिशन होणार आहे. आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्याच्यापासून किती प्रोडक्ट मिळणार आहेत? तर दोन प्रोडक्ट मिळणार आहेत. एक कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरा कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ही रिॲक्शन कुठल्या प्रकारची असं कुणी विचारलं तर ते डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. का बरं या रिॲक्शनला मी डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हटलं? कारण या रिॲक्शन्स मध्ये किती रिॲक्टंट आहेत? सिंगल. आणि किती प्रोडक्ट तयार झाले? 2. म्हणजे एखाद्या रिॲक्शन मध्ये वर मी कन्सेप्ट सांगितली होती, एखाद्या रिॲक्शन्स मध्ये जर सिंगल रिॲक्टंट असेल आणि सिंगल रिॲक्टंट पासून 2 or more प्रोडक्ट फॉर्म होत असतील, 2 or more प्रोडक्ट तयार होत असतील, सो दॅट टाईप ऑफ रिॲक्शन इज नोन ॲज द डिकम्पोजिशन रिॲक्शन. आणि त्या टाईपच्या रिॲक्शनला, त्या प्रकारच्या रिॲक्शनला मी काय म्हणत असतो? डिकम्पोजिशन रिॲक्शन. अजून एखादं एक्झाम्पल सांगता येईल. शुगरचं डिकम्पोजिशन करा. शुगर म्हणजे C6 ग्लुकोजचं डिकम्पोजिशन करायचं आहे. C6H12O6. याचं जर का डिकम्पोजिशन केलं तर मला इथं मिळतं कार्बन प्लस H2 म्हणजे वॉटर. म्हणजे इथं बॅलेन्सिंगसाठी इथं 6 लिहिलं आणि इथं पण 6 लिहिलं. ठीक आहे. तर ही सुद्धा रिॲक्शन कुठली बेटा? डिकम्पोजिशन रिॲक्शन. कुणाकुणाचं बघा डिकम्पोजिशन कुणाकुणाचं केलं? कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन केलं. काय बनलं? कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. वॉटरचं डिकम्पोजिशन केलं. हायड्रोजन गॅस रिलीज झाला, ऑक्सिजन गॅस रिलीज झाला. मी ग्लुकोजचं डिकम्पोजिशन केलं, मला कार्बन आणि पाणी मिळालं, वॉटर मिळालं. तर ह्या 3 रिॲक्शन अशा आहेत की ज्या रिॲक्शन्स मध्ये काय करतोय आपण? डिकम्पोजिशन करतोय. म्हणजे डिवाइड करतोय. म्हणजे सिंगल प्रोडक्ट पासून, सिंगल रिॲक्टंट पासून 2 or more प्रोडक्ट्स तयार करतोय. सिंगल रिॲक्टंट पासून 2 किंवा त्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी काय तयार करतोय? प्रोडक्ट तयार करतोय. तो अशा प्रकारच्या रिॲक्शनला काय म्हणायचं? डिकम्पोजिशन रिॲक्शन. 10वी मध्ये 4 प्रकार शिकायचे रिॲक्शनचे. त्याच्यातला दुसरा प्रकार मी इथं डिस्कस केला डिकम्पोजिशन रिॲक्शन. याच्या अगोदरचा होता कॉम्बिनेशन रिॲक्शन. फरक लक्षात घे. म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन या 2 रिॲक्शन मधला फरक लक्षात घे म्हणते. कॉम्बिनेशनचा विचार केला, प्रोडक्ट किती आहेत? सिंगल आहे. रिॲक्टंट किती आहेत?
टू ऑर मोर आहेत. आणि डिकम्पोजिशनचा विचार केला, प्रोडक्ट किती आहेत, टू ऑर मोर, रिएक्टंट किती आहेत, सिंगल. म्हणजे ज्या रिएक्शन मध्ये सिंगल रिएक्टंट पासून टू ऑर मोर प्रोडक्ट तयार होतात त्या रिएक्शनला काय म्हणायचं, डिकम्पोजिशन रिएक्शन. त्या रिएक्शनला काय म्हणायचं, डिकम्पोजिशन रिएक्शन. आता बेटा सराउंडिंगला म्हणजे आपल्या आजूबाजूला फॉर्मेशन ऑफ बायोगॅस याचा जर विचार केला की आजूबाजूला काय होतं बघा, बऱ्याचशा डिग्रेडेशन प्रोसेस असतात. म्हणजे निसर्गामध्ये, नेचरमध्ये खूप साऱ्या डिग्रेडेशन प्रोसेस आहेत. मेनी डिग्रेडेशन प्रोसेस आर टेक्स प्लेस इन नेचर सराउंडिंग अस. म्हणजे आपल्या स्वभावातली, जसं की वेस्ट मटेरियल आहे, वेस्ट ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल आहे, त्या ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्यानं डिकम्पोज केलं जातं आणि ते डिकम्पोज करून त्याच्यापासून बायोगॅस तयार केला जातो आणि तो तयार केलेला बायोगॅस आपण ॲज अ फ्यूल म्हणून यूज करतो. म्हणजे ही सुद्धा कुठली प्रोसेस आहे, डिकम्पोजिशन प्रोसेस आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन. लक्षात आलं का? काय सांगितलं मी लास्ट, काय सांगितलं की मेनी डिग्रेडेशन प्रोसेस आर टेक्स प्लेस इन अ नेचर सराउंडिंग अस. म्हणजे काय म्हणलंय की नेचरमध्ये आपल्या स्वभावात आली, आपल्या सराउंडिंगमध्ये बऱ्याचशा डिग्रेडेशन प्रोसेस होतात, बऱ्याचशा डिकम्पोजिशन प्रोसेस होतात. या डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये, या डिग्रेडेशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं, ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल आहे आज तुमच्या शेतीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये वगैरे जे काही वेस्ट मटेरियल असेल तर ते वेस्ट मटेरियल काय केलं जातं, डिकम्पोज केलं जातं. कशाच्या साह्याने डिकम्पोज केलं जातं बेटा, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्याने. जर का त्याला मी मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्यानं डिकम्पोज केलं तर त्या ठिकाणी त्याच्यापासून काय तयार करतोय आपण, बायोगॅस तयार करतो. आणि बायोगॅस हा फ्यूल म्हणून यूज केला जातो. बायोगॅस इज युज्ड ॲज अ फ्यूल. तर अशा प्रकारे मी आज या ठिकाणी कुठली रिॲक्शन सांगितली, डिकम्पोजिशन रिॲक्शन सांगितली. म्हणजे आता पुढे अजून दोन टाइप्स राहिलेत आपले, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. सगळ्यांनी व्यवस्थित करा, म्हणजे जे काही व्हिडिओ आपण टाकतोय त्याचं व्यवस्थित त्याला पुन्हा पुन्हा बघा आणि त्याच्यावरच्या नोट्स पण तयार करा. म्हणते तशा मी पण नोट्स त्या ठिकाणी टाकणार आहे. ह्याच्या अगोदरच्या नोट्स दिलेल्या आहेत तर त्यासुद्धा व्यवस्थित प्रिपेअर करा, व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, आज इथं थांबतोय.